त्याच विष्णुदास भावे सभागृहात पाटणकरांचा मेळावा घेतलेला होता आणि तुम्हाला एक आव्हान उभं केलेलं होतं तुमच्या मतदारसंघामध्ये. नाही, ठीक आहे, कुणी मेळावा अगोदर घेतला, आदित्यजींनी घेतला, काय झालं त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. पण ही आमची परंपरा आहे. आमचा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ म्हणून एक आमचा संघ आहे मुंबईमध्ये. माझ्या विधानसभा मतदारसंघातले बहुतांशी लोक हे व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, रोजगारानिमित्त, कामानिमित्त मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्याला आहेत. परवा दिवशीच अधिवेशन संपले आणि म्हणून रविवारी आज मेळावा या ठिकाणी आयोजित संध्याकाळी केलेला आहे. आमची नेहमीची पद्धत आहे, म्हणजे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी हा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ स्थापन केलेला आहे आणि ती परंपरा आम्ही आता कायम चालू ठेवलेली आहे. नवीन काही नाही त्यात. मतदारसंघातल्या लोकांचा संपर्क करणे आणि जे मतदारसंघामध्ये विकासाची कामं सुरू आहेत त्याच्या बाबतीत मुंबईवासियांना, पाटण तालुक्यातले जे मुंबईवासी आहेत त्यांना अवगत करणे, त्यांच्या काही सूचना असतील तर त्या विचारात घेणे आणि त्याचबरोबर संघटना, पक्ष हा अधिक मजबूत कसा करता येईल मुंबईमध्ये सुद्धा आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा, ही आमची नेहमीचीच पद्धत आहे. वर्षातनं 1 किंवा 2 मेळावे आमचे असे सगळे होत असतात. त्याच पार्श्वभूमीवरती आज विष्णुदास भावेमध्ये सायंकाळी 4 वाजता आपला मेळावा आहे आणि तो नक्की यशस्वी होईल. आणि त्याच्या अगोदरचा मेळावा कुणी घेतला, त्याला कसा प्रतिसाद मिळाला, हे काय मी बोलण्यापेक्षा आता आज संध्याकाळी आमचा मेळावा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु तुमच्या पाटण या मतदारसंघामध्ये सुरुंग लावण्याचं काम सातत्याने तुमचे विरोधक करताना पाहायला मिळतात. आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच तिथेच मेळावा घेतलेला. त्या मेळाव्याला हे तुमचं प्रत्युत्तर आहे का? मी असं म्हणणार नाही कोणाच्या मेळाव्याला मी प्रत्युत्तर देतोय म्हणून. मी आता सुद्धा सांगितलं ही आमची परंपरा आहे. कारण हा पाटण तालुका मुंबई रहिवासी महासंघ हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्थापन केलेला आहे.